नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात अजितदादा पवार हे शरद पवार गटाबरोबरच महाविकास आघाडीला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मूळचे सोलापूरचे पण कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह सोलापूरमधील काही माजी नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी माहिती सांगितली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्ष बांधणीच्या कार्यक्रमासाठी प्रथमच सोलापुरात येत आहेत. आपल्या पहिल्याच दौऱ्यात पवार यांनी मोठे मासे गळ्याला लावले आहेत. त्यात सोलापूरचे मात्र कर्नाटकातील इंडी मतदारसंघातून 2 वेळा निवडून आलेले माजी आमदार रविकांत पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी सांगितले. रविकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी शरद पवार गटाचे नेते सुधीर खरटमोल यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली होती. त्याचवेळी पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण आपण सोलापूरच्या विकास कामासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची त्यावेळी त्या दोघांनीही सांगितलं होतं. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले पण सध्या शरद पवार गटात असलेले माजी नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनी तर आपण अजितदादासोबत जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तीच भूमिका माजी नगरसेवक सुभाष डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडली आहे. त्यासोबतच MIMचे काही माजी नगरसेवकही आज अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शरद पवार गटातील आणखीन काही नेते दादाच्या गळाला लागणार याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.